अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अन्नदानाचे महत्व आणि जेवण केल्याच्या नंतर ताटामध्ये हात धुणे हे शुभ मानले जाते का अशुभ मानले जाते. चला तर मग बघूया. अन्न देणाऱ्या परमेश्वराचे, अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न रांधून वाढणाऱ्या अन्नपूर्णाचे आपण नेहमी आभार मानले पाहिजे. नेहमीच सेवेकरीनो, आपल्यापैकी बरेच जण हे जेवणानंतर ताटामध्ये हात धुतात, तर काही जण हे ताटामध्ये हात धुत नाहीत. तर आपल्या शास्त्रामध्ये ताटामध्ये हात धुणे हे अशुभ मानले गेलेले आहे. तर हे अशुभ का मानले गेलेले आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्याकडे 16 संस्कारामध्ये एक संस्कार आहे अन्नग्रहण संस्कार. हा संस्कार 5-6 महिन्याचा शिशुवर केला जातो. तिथपासून पुढे आयुष्यभर या संस्काराचे पालन आपण करत असतो. जेवणाच्या सवयी, नियम आणि शिस्त याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो. ही गोष्ट सगळ्यांना माहीतच असेल. म्हणून चुकीच्या सवयी निदर्शनास आल्यावर त्या लगेच काढून टाकल्या पाहिजेत. जसे की जेवण झाल्यावर ताटात हात धुणे. बऱ्याच घरात जेवण झाल्यावर ताटात हात धुण्याची सवय असते. ही सवय अत्यंत चुकीची आहे आणि त्याला कोणतेही शास्त्राधार नाही. उलट तसे करणे फारच ओंगळवाणे दिसते. एक वेळ जेवण झाल्यावर स्वतःचे ताट उचलून ते धुवून टाकणे यात शिस्त दिसून येईल, परंतु ताटात हात धुणे हे शास्त्राला धरून नाही. शास्त्रानुसार अशा चुकीच्या सवयींमुळे दारिद्र्य येऊ शकते. ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहीत नसते आणि त्यांना या गोष्टीचं काही तेवढं देणे घेणेही वाटत नाही. दरिद्र येणार का नाही, बस जेवण करायचं, ताटात हात धुवायचा आणि झालं मग आपलं काम. अन्नातून आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते हे तर सगळ्यांना माहीतच असते. त्या अर्थी अन्न हे शक्तीचे रूप आहे. म्हणूनच अन्न देणाऱ्या शक्तीला आपण अन्नपूर्णा असे म्हणतो. आणि सकस भोजनाने प्राप्त झालेल्या शक्तीचा सुयोग्य वापर करून माता लक्ष्मीलाही प्रसन्न करतो. परंतु रिकाम्या ताटात खरकट्या हाताचे पाणी टाकणे हा अन्नपूर्णे मातेचा अपमान आहे. बऱ्याच घरामध्ये आजही किचन रूम मध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा फोटो असतो आणि ते सकाळी सकाळी त्या मूर्तीचा किंवा त्या फोटोची पूजा झाल्यानंतरच अन्न बनवण्यासाठी सुरुवात होत असते. त्यामुळे अन्नपूर्णे मातेची अवकृपा होऊन माता लक्ष्मीचाही दोष आपण ओढवून घेत असतो. यासाठी ताटात पाणी टाकणे योग्य नाही. मूळ शास्त्र काय आहे मग? तर जेवण हा यज्ञ आहे आणि अन्न ही त्यात टाकलेली आहुती आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरणं नोहे जाणीजे यज्ञ कर्म, असे आपण जेवणापूर्वीच्या श्लोकात म्हणतो. याचा अर्थ पोट भरावे म्हणून जेवत नाही, तर शरीराला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून जेवतो. आपल्या पोटात जो अग्नी आहे त्या अन्नाची आहुती टाकल्यानंतर जेवण पूर्ण झाल्यावर हा अग्नी शांत करण्यासाठी पळभर पाणी हातात घेऊन आचमन करायचे असते आणि यज्ञाची पूर्तता झाली अशी त्यामागे भावना असते. तळ हातावर घेतलेले पाणी ईश्वराचे स्मरण करून प्राशन करायचे असते. त्यामुळे त्या पाण्याला तीर्थ रूप प्राप्त होते आणि हे अन्न ज्या भगवंताच्या कृपेमुळे मिळाले त्याच्या स्मरणाने यज्ञाची सांगता होते. यासाठी शास्त्र जाणून घेऊन मगच कृती करणे इष्ट ठरते, अन्यथा त्याचा उलट परिणाम भोगावा लागू शकतो. चला तर मग बघूया आपण. काहीच नाही, जेवताना साधे सोपे नियम, बस एवढंच. जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यावर देवाचे आभार माना. गरज असेल तेवढेच अन्न घ्या. ताटात अन्न वाया घालू नका. ह्या गोष्टी तर कॉमन आहेत, ह्या गोष्टी तर सगळ्यांना माहितीच असतात. तरी पण काही लोक मोठे असून सुद्धा बावळटपणा करतात. आपल्या ताटाबाहेर सांडलेले अन्न गोळा करून कचऱ्यात न टाकता चिमण्या कावळ्यांना घाला. जेवताना आसन घेऊन बसा. जमिनीवर थेट बसवू नका. शक्य असल्यास बसायला कापडी आसन आणि ताटाखाली पाट किंवा चौरंग घ्यावा. त्यामुळे ताटाभोवती बारीक जीवाणू असल्यास ते ताटात प्रवेश करणार नाहीत. जेवताना मांडी घालून बसा. पलंगावर बसून जेवू नका. वृद्धांनी टेबल खुर्ची तर तरुणांनी भारतीय बैठक घालून सहभोजन करा. जेवताना अन्न सांडणार नाही याची काळजी घ्या. आपले उष्टे खरकटे अन्न दुसऱ्या कोणाला उचलून न देता स्वतःच उचलून टाका. चालत फिरत जेवू नका. एका जागी बसून शांत चित्ताने जेवा. जेवताना बोलू नका.
अप्रतिम विषय काढू नका अप्रिय विषय काढू नका, वात घालू नका, रडू नका, आनंदाने जेवणाचा आस्वाद घ्या. प्रत्येक घास चावून चावून खा, सावकाश जेवा, चमच्याचा वापर करण्याऐवजी हाताने जेवा. त्यामुळे अन्न स्पर्श आणि अन्न रस याची जाणीव समृद्ध होते. चला तर हे आपण आता बघितले की जेवणानंतर ताटात हात धुणे इतपत सही असते. आता आपण बघणार आहोत अन्नदानाचे महत्व. अन्नदान करणाऱ्या 21 पिढ्यांचा उद्धार होतो. अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे. अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजा रती देवास स्वर्ग लोकाची प्राप्ती झाली. जे अन्नदान करीत नाहीत त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते. अन्नदान करणारा शिवलोकात जातो. तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही. अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो. अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता भोक्ता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात. इतर सर्व दानाचे फळ अप्रत्यक्ष असते. जोपर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुकेच्या भावनेचा अनुभव येत आहे तोपर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही. लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवेल हे सांगता येणार नाही. म्हणून दान तात्काळ करावे. यथाशक्ती यथासामर्थ्य दान देत राहावे. अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही, ते नित्य वाढतच असते. जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वच्छ होऊन पाण्याचा साठाही वाढतो, तसेच संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठदान पूर्वीही नव्हते व पुढेही नसले. अन्नामुळेच शरीराचे बल वाढते. अन्नाच्या आधारेच आपले प्राण टिकून राहतात. म्हणून अन्नदान करणारा प्राणदाता सर्वस्व देणारा समजला जातो. न्यायिक मार्गाने मिळवलेल्या उत्पन्नातील 1/10 भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा असे शास्त्र सांगते. अन्नदाता परमात्मा आहे, त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे. चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे, याचे नाव सात्विक आहार होय. शेकडो मनुष्यात एखादा शूर असतो, हजारात एखादा पंडित असतो, तर लाखात एखादा वक्ता असतो, परंतु या सर्वात एखादाच दाता असतो किंवा नसतो. अन्नदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही. भुकेल्याला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे स्मरण करणे या दोनच गोष्टी परलोकात उपयोगी पडतात. अन्न देणाऱ्या परमेश्वराचे, अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न रांधून वाढणाऱ्या अन्नपूर्णेचे आपण नेहमी आभार मानायला पाहिजे. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.